चला नमस्कार लाडक्या बहिणी, अत्यंत महत्वाची अपडेट. लाडकी बहीण योजना पैसे जमा होता चेक करून घ्यायचे, तुमच्या खात्यात पैसे आलेले आहेत का? कारण लाडकी बहिणीचा काल जो GR आला त्यानुसार आजपासून परत लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशाचं वितरण सुरू आहे आणि 1500 रुपये नाही तर एक रकमी 3000 रुपये तुमच्या खात्यात जमा होत आहे. पटकन दिवशी चेक करायचं आहे. आता हे पैसे कोणते आहेत जे जमा होत आहेत ते लक्षात ठेवा. बघा, मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी अतिशय मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. आता एक कोणत्या बहिणीसाठी दिलासादायक बातमी आहे? ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचे पैसे आलेले नव्हते अशा महिलांसाठी आहे. कारण याच वेळेस सरकारने असं जाहीर झालेला आहे किंवा थोडस वेगळ्या प्रकारे वितरण केलेलं आहे. ज्या महिला होत्या त्यांना 13, 14, 15 पर्यंत पैशाचं वितरण केलं. मग सरकारकडे पैसे नव्हते का नेमकं काय झालेलं आहे? सरकारने नवीन GR काढला आणि त्या GR मध्ये 730 कोटी रुपयाचं नवीन वितरण केलेलं आहे. हे पैसे तुमचे मार्च महिना आणि एप्रिल महिना ज्या महिलांना आले नव्हते त्या महिलांसाठी हा GR होता. तर एकंदरीत 3000 रुपये हे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होता. तुम्हाला सुद्धा आज पैसे जमा झालेत का? पटकन दिशे एक कमेंट करायचे आहे की पैसे जमा झालेत. 1500 जमा झालेत का 3000, त्याची सुद्धा एक कमेंट करायचे. हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करायचा आहे. कारण खूप साऱ्या महिला होत्या ज्या महिलांचे कॉल होते की सर मार्च एप्रिलचे पैसे आलेले नाहीये, जानेवारी आलेला आहे, फेब्रुवारी हप्ता आलेला आहे, नेमकं कारण काय? सरकारकडे सुद्धा विचारपूस करायला किंवा संपर्क करायला तो 181 नंबर आहे तो लागत नाहीये. मग आता काय करायचं? तर महिला बाल विकास खातं तालुका असेल जिल्हा ठिकाणी गेल्यानंतर तिथं सुद्धा कुठल्याही प्रकारे उत्तर या लाडक्या बहिणीला मिळत नव्हतं. परंतु मग सरकारने काल GR काढून त्या महिलांसाठी खुशखबर दिली आहे आणि आजपासून त्या महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा होत आहे. सविस्तर बघूया आपण. जर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, योजनेचं नाव, कधी सुरुवात झाली, संपूर्ण तुम्हाला माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि गेल्या काही दिवसापासून थकीत हप्त्यामुळे महिलांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. महिलांमध्ये एक धाकधूक होती की मला आता अपात्र केलंय काय सरकारने? कारण जानेवारी हप्ता आलाय, फेब्रुवारी आलाय, माझ्या शेजारचे आले, गावातले आले, पाहुणेला पैसे आलेले आहेत, मार्च एप्रिलचे मला का बरं आले नाहीयेत? तर काळजी करू नका, तुमची चिंता संपलेली आहे. आता ही प्रतीक्षा संपलेली आहे आणि आजपासून पुन्हा नव्याने तुमच्या खात्यात 3000 रुपये एकत्रित जमा होत आहे. चेक करून घ्यायचे महिलांनो, काळजी सोडा. चिंतेवर तोडगा, नवा शासन निर्णय म्हणजे नवीन GR आलेला आहे आणि सरकारने बघा थकीत हप्त्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी शासनाकडून अतिशय महत्त्वाचे अपडेट लागू आहे. प्रशासकीय पातळीवर अधिकृत निर्णय जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे निधी वितरणातील अडथळे दूर झालेले आहेत आणि पैसे वाटप होत आहेत. तुम्हाला सुद्धा पैसे आले असतील तर पटकन दिशा आपल्या नंबरवर एक स्क्रीनशॉट पाठवून द्या आणि त्यासोबत कमेंटमध्ये सांगा 1500 रुपये जमा झालेले आहेत का? 2 वेळेस 1-1 तासाच्या अंतराने 1500 असे तुम्हाला पैसे आलेत का? एक रकमी 3000 आलेले आहे. काही महिलांच्या खात्यात एक रकमी 3000 आले, तसे तुम्हाला सुद्धा आलेत का? 13, 14, 15 सरकारने जसं वितरण केलंय की आज 1500 आलेत, उद्याच्याला 1500 किंवा आता सकाळी 1500 आलेत, परत 4-5 वाजता 1500 आले, अशा प्रकारे आहे का? मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता, एकूण 3000 रुपये मिळालेत. त्यामुळे लाडक्या बहिणीला दिलासा मिळालाय. ज्या महिलांना दागदुख होती का आता आपण अपात्र झालो, कारण तर काय माहिती नाही, परंतु अपात्र झालं नव्हतं. सरकारकडे पैशाचं अर्धवट किंवा अर्धवटच सरकारने पैशाचं वितरण केलं होतं राहिलेल्या महिलांना. त्या ठिकाणी नवीन GR नुसार आजपासून परत वितरण झालेलं सुरू आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यात 2 महिन्याचं एकत्रित पैसे जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. ताईंनो, तुम्ही परत कमेंट करून सांगा की पैसे जमा झालेले आहेत का तुमच्या खात्यात. तुमचं बँक खातं चेक करा. कारण कसं होतं, अनेक जण महिला फक्त SMS येतोय मोबाईलवरती तर चेक करतायत, परंतु खूप साऱ्या महिला असतात त्यांना SMS येत नाही किंवा 1-2 दिवसांनी SMS येतोय आणि पैसे त्यांच्या अकाउंटवर आलेले असतात. त्यामुळे तुम्ही चेक करायचं आहे की पैसे तुमच्या अकाउंटवर आलेले आहेत का. बँकेत आपलं फोनपे असतं, गुगल पे असतं किंवा जिथून आपण बँक बॅलन्स चेक करतो किंवा काही टोल फ्री नंबर मिस कॉल जर दिला तर तुम्हाला बॅलन्स कळतं की किती बॅलन्स आहे. त्या प्रकारे तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, बघा तुमच्या खात्यात 3000 जमा झालेले आहेत असा SMS तुम्हाला आलेला आहे. परंतु काही महिलांना आलं नसेल तर तुमचं मेन बॅलन्स किती आहे ते चेक करून घ्यायचंय. तुमचे खाते आजच तपासा, खात्यावरील SMS तपासा, बँक पासबुक अपडेट करा, आधार लिंक बँक खाते सुद्धा त्या ठिकाणी तपासून घ्या. कारण पैसे तुमचे आधार लिंक जे काय अकाउंट आहे त्याच्यावर येतात. थकीत हप्त्याची चिंता मिटलेली लाडक्या बहिणीला मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे. संपूर्ण माहिती दिलेली आहे. लक्षात ठेवा, ज्या ज्या महिलांना पैसे जानेवारीचे आले होते, फेब्रुवारीचे आले होते, परंतु मार्च महिना आणि एप्रिल या महिन्याचे पैसे जमा झाले होते, मार्च महिना आणि एप्रिल महिना, मग त्या महिलांना असं अनेक वेळा वाटलं की आपल्याला सरकारने अपात्र केलेलं आहे का?
तर ताईंनो तुम्हाला थोडं उशिरा सरकारने पैसे दिलेले आहेत. 3,000 रुपये तुमच्या खात्यात वितरित होत आहेत. जमा झाले, चेक करून घ्यायचे, पैसे आलेले आहेत का. हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा आणि लवकरच मे महिन्याच्या हप्त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला नवीन गुड न्यूज मिळणार आहे, कारण ते सुद्धा पैशाचं वितरणासंदर्भामध्ये बैठक होणार आहे आणि लवकरच ते पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये येतील. ठीक आहे. 13 मे पासून पैशाचं वितरण सुरू झालं होतं, ते 15 मे पर्यंत वितरण सुरू होतं. 13 मे ते 15 मे. त्याच्यानंतर सरकारने काल त्या ठिकाणी GR काढलेला आहे आणि मग परत आजपासून नव्याने काय झालेलं आहे, पैशाचं वितरण सुरू झालेलं आहे. 3,000 रुपये तुम्हाला पैसे आलेत का, कमेंट करा. आले नसतील काळजी करू नका, उद्याच्याला सुद्धा पैशाचं वितरण होणार आहे. म्हणजे तुम्हाला आज पैसे आले असतील तर कमेंट करा, नसतील आले तर उद्याच्या येतील, काळजी करू नका. पुन्हा 730 कोटी रुपयाचं काय निधी मंजूर केलेला आहे. हा GR 730 कोटी रुपयाचा आहे. हे याच्यामध्ये मार्च महिना आणि एप्रिल महिना असे दोन्ही महिन्याच्या पैशाचं वितरण आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा. आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा, व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दोन्हीची सुद्धा लिंक दिलेली आहे. काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट करा. ओके, थांबतो.